जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ढुम्या डोंगर गिरिभ्रमण मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्ष लागवडीचा संकल्प। गिरिभ्रमण मंडळाच्या सदस्यांच्या वाढदिवशी डोंगर माथ्यावर लागवडीबरोबरच वृक्ष संगोपनाचा उपक्रम हाती। पहिल्या दिवशी उद्योजक बबन होले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सोपान राक्षे, ॲडव्होकेट पांडुरंग राऊत यांच्या वाढदिवशी वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाचीही शपथ। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जाणीव जागृती मंच तर्फे 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। कनुप्रिया सांडबोर, तन्मय कांक्रिया, प्राचिती शिंदे, आदित्य ठोंबरे या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप। खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी नियुक्तीबद्दल जाणीव जागृती मंचचे सहसचिव सतीश चांबर यांचाही सन्मान। कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर कारवाईचा बडगा। पुणे नाशिक महामार्गावर चाकण बैल बाजाराबाहेर शनिवारी दुपारी 1:30च्या सुमारास चाकण पोलिसांची कारवाई। ट्रकमधून 12 जनावरांची वाहतूक। 23 वर्षीय ट्रक चालक मुस्तफा हनीफ कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल। रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनद्वारे महावितरणच्या 1400 कर्मचाऱ्यांकडून विद्युत सुरक्षेचा जागर। महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या शून्य विद्युत अपघात महावितरण आणि महाराष्ट्र संकल्पनेतून विद्युत सुरक्षा सप्ताहाला रविवारी चिंचवडमध्ये आरंभ। प्रत्येकी 3 आणि 5 किलोमीटर मॅरेथॉन मधील विजेत्यांना विशेष पदक प्रदान। शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार। राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय यांच्या वतीनं सिंचन नगर मैदानात पुण्यातील पहिला आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅथॉनच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास। प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आयडीची गरज, शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याचंही केलं आवाहन।